आपण नेहमी म्हणतो हेल्थ इज वेल्थ, पण आरोग्य म्हणजे नक्की काय? फक्त आजारी नसणं म्हणजे आरोग्य का? आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा शरीरात नेमकं काय घडतं? हे प्रश्न आपल्याला साधे वाटतील, पण त्यांची उत्तरं खूप इंटरेस्टिंग आहेत. चला, आज आपण आरोग्य आणि रोगांच्या या जगात एक सफर करूया आणि हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. खरे, आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? कधी कधी थोडासा ताप येतो, कधी सर्दी खोकला होतो, कधी एकदम थकल्यासारखं वाटतं. हे सगळं आपल्या आयुष्यात घडतच असतं, नाही का? पण या सगळ्याच्या मागे आपल्या शरीरात नेमकं काय चालू असतं, काय गडबड होते? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. आपल्यापैकी बरेच जण आरोग्याचा अर्थ खूपच सिंपल लावतात. म्हणजे मला काही आजार नाही म्हणजे मी निरोगी आहे. पण खरं तर आरोग्य ही संकल्पना याच्या खूप पलीकडची आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं माहितीये? आरोग्य म्हणजे फक्त रोगांचा अभाव नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर पूर्णपणे सुदृढ असणं. म्हणजे ही एक कंप्लीट पॅकेज डील आहे असं समजा. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आरोग्य म्हणजे काय हे बघू. त्यानंतर रोगांचे मुख्य प्रकार कोणते आहेत, संसर्गजन्य रोग कसे पसरतात आणि असंसर्गजन्य रोगांची कारणं काय आहेत. मग आपण बघू की ह्यांना थांबवायचं कसं आणि सगळ्यात शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात कसं आहे यावर बोलूया. चला तर मग आता वळूया थेट रोगांच्या प्रकारांकडे. आपल्याला वाटते की ताप, सर्दी, डायबिटीज सगळे आजार आहेत, पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांची दोन मोठ्या अगदी वेगळ्या गटांमध्ये विभागणी केली जाते. आणि हा फरक समजून घेतला ना तर निरोगी राहण्याचा अर्धा मार्ग सोपा होतो. ही विभागणी खरं तर खूप सोपी आहे. बघा, पहिला प्रकार आहे संसर्गजन्य रोग, म्हणजे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात, जसं की फ्लू किंवा डेंग्यू. आणि दुसरा प्रकार आहे असंसर्गजन्य रोग. हे एकाकडून दुसऱ्याला लागत नाहीत, जसं की डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेम्स. हाच त्यांच्यातला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे. ठीक आहे, तर आधी बोलूया संसर्गजन्य रोगांबद्दल. यांना आपण आपल्या शरीरावर हल्ला करणारे बाहेरचे आक्रमणकर्ते म्हणू शकतो. हो, खरंच हे रोग आपल्या शरीरात बाहेरून आलेल्या सूक्ष्मजीवांमुळे होतात. छोटे छोटे घुसखोर हे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगसच्या रूपात असू शकतात. आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत ना, ते एखाद्या गुप्तहेरासारखे प्रवास करतात. कधी ते हवेतून पसरतात, तर कधी दूषित पाणी किंवा अन्नातून आपल्या पोटात शिरतात. इतकंच नाही, तर काही वेळा डास आणि दुसरे किडे प्राणी त्यांचे जणू टॅक्सी ड्रायव्हर बनतात आणि त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणूनच स्वच्छता, मग ती वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक, ही आपली पहिली डिफेन्स लाईन आहे. आता इथे काही उदाहरणं बघा. ही नावं आपण ऐकलेली आहेत. टीबी म्हणजेच क्षयरोग, जो हवेतून पसरतो. मग आहे कावीळ, पटकी, विषमज्वर. हे तिन्ही आजार साधारणपणे दूषित पाणी किंवा अन्नातून होतात. यावरून काय कळतं? प्रत्येक रोगाचा पसरण्याचा मार्ग वेगळा आहे आणि म्हणूनच त्याला रोखण्याचा उपायसुद्धा वेगळाच असणार, बरोबर? चला, डेंग्यूचं उदाहरण घेऊया. हे डासांमुळे पसरणाऱ्या आजाराचे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. एक छोटासा डास, ज्याचं नाव आहे एडिस इजिप्ती, तो डेंग्यू व्हायरसचा वाहक असतो. तो आपल्याला चावला की व्हायरस आपल्या शरीरात येतो. याची लक्षणं काय? खूप ताप येतो, डोकं दुखतं आणि एक खास लक्षण म्हणजे डोळ्यांच्या मागे खोबणीत खूप दुखतं. आणि यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे रक्तातील प्लेटलेटची संख्या अचानक कमी होऊ शकते. ओके, तर आतापर्यंत आपण बाहेरून येणाऱ्या शत्रूंबद्दल बोललो. पण आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे. काही आजार असे असतात जे बाहेरून नाही तर आपल्या शरीराच्या आतच सुरू होतात. यांनाच म्हणतात असंसर्गजन्य रोग. आणि नावाप्रमाणेच यांची कारणं ही पूर्णपणे वेगळी आहेत. जसं मी आधी म्हटलं, हे रोग संसर्गजन्य नाहीत, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला लागत नाहीत. यांची मुळं आपल्या शरीरातच रुजलेली असतात. काही वेळा हे आपल्याला आनुवंशिकतेनं मिळतात, म्हणजे आपल्या जीन्समध्येच असतात. कधी आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टममध्ये म्हणजे मेटाबॉलिझममध्ये गडबड होते. पण अनेकदा याचं सगळ्यात मोठं कारण आपली लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली असते. याची काही मोठी उदाहरणं कोणती? तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग. यात काय होतं तर शरीरातल्या पेशींची वाढ अनियंत्रित होते. दुसरा आहे डायबिटीस म्हणजे मधुमेह. यात रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. आणि तिसरं म्हणजे हृदयविकार, ज्यात हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. आणि हे आजार किती पसरले आहेत याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल. 7 कोटी. हो, भारतामध्ये अंदाजे 7 कोटी लोकांना डायबिटीस आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. यावरून आपल्याला या आजारांचं गांभीर्य लक्षात येतं. ओके, तर आपण रोगांचे 2 मुख्य प्रकार पाहिले.
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की यांना थांबवायचं कसं, कारण हे तर स्पष्ट आहे की जसे हे आजार वेगळे आहेत तसेच यांना रोखण्याचे म्हणजे प्रिव्हेंट करण्याचे मार्गसुद्धा अगदी वेगळे असणार. हा टेबल बघा, इथे आपल्याला एका नजरेत सगळा फरक कळतोय. एका बाजूला आहेत संसर्गजन्य रोग, कारण बाहेरचे रोगजंतू. यांना रोखण्यासाठी काय करायचं तर स्वच्छता, लसीकरण म्हणजे बाहेरच्या गोष्टींवर लक्ष द्यायचं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत असंसर्गजन्य रोग. याचं कारण आपली आनुवंशिकता, आपली जीवनशैली. आणि यांना रोखण्यासाठी काय करायचं तर आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागेल, आपली जीवनशैली बदलावी लागेल, आहार आणि व्यायामावर लक्ष द्यावं लागेल. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. आणि विशेषतः आजच्या काळात जे असंसर्गजन्य रोग वाढतायत त्यांच्या बाबतीत तर आपल्या रोजच्या सवयी, आपण काय खातो, किती झोपतो, किती व्यायाम करतो, ह्याच गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर मग निरोगी जीवनशैली म्हणजे काय? खरं तर खूप सोप्या गोष्टी आहेत. पुरेशी झोप घ्या, चांगला संतुलित आहार घ्या, जंक फूड टाळा, रोज थोडा तरी व्यायाम करा, मानसिक ताणतणाव कमी ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तंबाखू आणि दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहा. या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात. आणि हो, संसर्गजन्य रोगांना विसरून चालणार नाही. त्यांच्यापासून बचावाचे उपाय तर आणखी सोपे आहेत. नियमितपणे हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर लसीकरण करून घेणे, या अगदी साध्या सवयी आपल्याला अनेक मोठ्या आजारांपासून वाचवू शकतात. आणि जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक रोगामागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण असतं. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानावर विश्वास ठेवूया आणि काहीही झालं तर योग्य वैद्यकीय सल्ला घेऊया. कारण शेवटी आपलं आरोग्य हे आपल्या ज्ञानावर आणि आपण घेतलेल्या योग्य निर्णयांवरच अवलंबून आहे. काळजी घ्या. महत्त्वाचे तालिमी अपडेट्ससाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.